आता आपण बघूया भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा वापर कसा केला जातो. जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा त्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास कसा करावा, तपास पूर्ण केल्यानंतर चार्जशीट कशी दाखल करावी, तसेच चार्जशीट दाखल केल्यानंतर ती केस माननीय न्यायालयामध्ये कशा प्रकारे चालवावी, त्यासाठी जे आवश्यक आहे ते नियम व कायदे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गुन्हा दाखल झाल्यापासून ते त्या गुन्ह्याचे निकाल लागेपर्यंत म्हणजे आरोपींना शिक्षा होईपर्यंत ती केस कशा प्रकारे चालवली जाते याची माहिती व नियम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत. आता आपण भारतीय साक्ष अधिनियम याचा वापर कसा केला जातो ते बघूया. जेव्हा माननीय न्यायालयामध्ये केस चालवली जाते तेव्हा त्या केसमध्ये जे काही पुरावे घेतले जातात म्हणजे फिर्यादी, साक्षीदार अथवा इतर जे काही कोणी असतील त्यांचे जे काही जबाब साक्ष घेतली जाते त्याकरिता जे काही नियम व प्रक्रिया दिलेली आहे ती भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यामध्ये नमूद केलेली आहे. त्याप्रमाणे पुरावा माननीय न्यायालयामध्ये घेतला जातो.